11वीच्या अर्थशास्त्रातील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या घटकावर सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची निर्मितीचा किंवा महाराष्ट्रात कसा अस्तित्वात आला, अधिकृत आज आपण ज्याला महाराष्ट्र राज्य म्हणतो त्याचं अस्तित्व कसं आलं, त्याची निर्मिती कशी झाली त्याचा धावता आढावा घेतला. त्याच पद्धतीनं देशातील इतर राज्याशी तुलना करता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी आहे किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत या घटकांचा अभ्यास केला. आता कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था बघत असताना किंवा कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्या देशाचा सामाजिक आर्थिक घडामोडीचा अभ्यास केला जातोय आणि या दृष्टीनं अर्थव्यवस्थेचे मध्ये प्रमुख 3 घटकात विभाजन केलं दिसतंय. त्यापैकी पहिला घटक कृषी क्षेत्र हे पायाभूत क्षेत्र मानलं जाते. दुसरं क्षेत्र औद्योगिक क्षेत्र आणि तिसरं क्षेत्र सेवा क्षेत्र मानलं जातं. म्हणजे एखाद्या देशाचा, एखाद्या राज्याचा किंवा एखाद्या समाजाचा आर्थिक प्रगती बघत असताना त्यामध्ये हे जे 3 क्षेत्र आहेत या 3 क्षेत्राचं मापन केलं जातं. पूर्वी जग कृषी क्षेत्राशी निगडीत होतं. उत्पन्नाचं प्रमुख साधन शेती होतं आणि या शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होत्या. कधीपर्यंत इंग्लंडमध्ये किंवा युरोप देशामध्ये ज्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली तोपर्यंत. आणि मग मानवी विकासाचा एक पहिला टप्पा मानला जातो तो जगात झालेली औद्योगिक क्रांती. 1760 ला इंग्लंडमध्ये वाफेच्या इंजिनचा शोध लागला आणि खऱ्या अर्थानं औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. यानंतर उत्पादनात मागणीत मोठ्या प्रमाणात बदल होते आणि मग अर्थव्यवस्थेचं योगदान वाढवत असताना त्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक हिस्सा किती हे पाहिलं जातं. यानंतर 20व्या शतकामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमात क्रांती झाली आणि मग सेवा क्षेत्राचा विकास व्हायला सुरुवात झाली आणि आज जगाच्या विकासाचं मापन करत असताना त्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा हिस्सा किती हे पाहिजे जातं. आता आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पूर्वी महाराष्ट्र हा स्वयंपूर्ण खेड्याचा होता. ब्रिटिश राजवटीपूर्वी महाराष्ट्रातील आर्थिक गरजा, मानवी गरजा ह्या त्याच भागात त्याच खेड्यात भागवल्या जातात. स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना होती आणि त्यामध्ये असणारे बाला आरुतेदार त्याचा प्रत्येकाचा एक व्यवसाय राखीव होता. ती त्याची उपजीविकेची साधनं होती आणि मग या उपजीविकेच्या साधनातून एकमेकाच्या गरजांची पूर्तता केली जाते. पण ब्रिटिश राजवट आली आणि या ब्रिटिश राजवटीचा परिणाम एक झाला की आमच्या देशातील स्वयंपूर्ण खेडी उद्ध्वस्त झाली. आम्ही परावलंबित झालो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1947 ला आमच्या देशापुढे अनेक समस्या होत्या. अन्नधान्याची समस्या होती, बेरोजगारीची समस्या होती, वाढत्या लोकसंख्येची समस्या होती, नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण जास्त होतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रांतवाद, भाषावार प्रांत रचना केली आणि याच्यातूनच 1 मे 1960 ला मराठी भाषिकांचा, मराठी बोलणाऱ्या लोकांचं महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आलं आणि मग आपण त्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा वैशिष्ट्यांचा अभ्यास. महाराष्ट्र हे भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर देशातील 3ऱ्या क्रमांकाचं, लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचं आणि आर्थिक विकासामध्ये सुद्धा 1ल्या क्रमांकाचं राज्य होतं. आता याच्यात थोडेसे बदल झाले आणि मग ही अर्थव्यवस्था ज्या महाराष्ट्रामध्ये नागरिकरणाचं प्रमाण 41% वर गेलं, ज्या महाराष्ट्रामध्ये नागरीकरण अतिशय झपाट्यानं व्हायला लागलं, आज महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये
शासकीय धोरणाबरोबरच महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहेत, या समाज सुधारकांनी ज्या काही सुधारणा केल्या याचं योगदान हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. आणि या पद्धतीनं महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचं प्रमुख क्षेत्र जे आहे, जे कृषी क्षेत्र म्हणलं जातं, याचा आपण थोडक्यात अभ्यास करायचा. आता आर्थिक विकासाच्या दृष्टीनं, सामाजिक विकासाच्या दृष्टीनं कृषी क्षेत्र हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. आज आमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्नधान्याची गरज असेल, औद्योगिकरणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची गरज असेल किंवा रोजगार निर्मितीचा जरी विचार केला तर कृषी क्षेत्राचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आज आमच्या देशात, आजही आमच्या राज्यात जवळपास 48% लोकसंख्या, 58% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागातील उपजीविकेचं सगळ्यात महत्वाचं मूलभूत साधन सांगितलं जात आहे ते म्हणजे शेती आणि शेतीपूरक उद्योग. आता या कृषी क्षेत्राचा जर हिस्सा बघितला 1960 ते 1991 पर्यंत आपली अर्थव्यवस्था वेगळ्या स्वरूपाची होती. आपल्यात परवाना राज होतो. अनेक उद्योग हे सरकारी क्षेत्रासाठी, सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव होते. आम्ही 1991 ला नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि याचा परिणाम आमच्याकडे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, ज्याला खाऊच्या धोरण म्हटलं जाते, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याचा पुरस्कार घेतला आणि यानंतर आमच्यात अनेक बदल झाले. आज जर आपण बघितलं, नवीन धोरण स्वीकारल्यापासून 2020चा तुलना केली तर आज 30 वर्ष झाली. 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1960 पासून 1990-91 पर्यंत 30 वर्ष ही बंदिस्त अर्थव्यवस्थेची गेली. तर 1991 ते 2020 ही मुक्त अर्थव्यवस्थेची वाटचाल झालेली आहे. आणि मग याचा अभ्यास करत असताना, आमच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना 2001-2 ला जर बघितलं तर आमच्या राज्याचं जे राष्ट्रीय सकल उत्पन्न होतं त्याच्यात 15.3% हिस्सा हा कृषी क्षेत्राचा. पण 16-17चा जर अभ्यास केला तर हा हिस्सा 15% वरून 12.2% पर्यंत कमी झालेला दिसतोय. आता शेती क्षेत्राचा हिस्सा अर्थव्यवस्थेतला घटणं हे आर्थिक प्रगतीचं लक्षण मानलं गेलं. म्हणजे जर तुमच्या शेती क्षेत्राचा हिस्सा कमी होत असेल तर तो हिस्सा औद्योगिक क्षेत्रात म्हणून काढलेला दिसतो, तो हिस्सा सेवा क्षेत्रात म्हणून काढलेला. आज महाराष्ट्रात पुणेसारखे क्षेत्र असेल तर आयटी क्षेत्राबाबत अग्रेसर म्हणतो. पुणे, नाशिक किंवा नॅशनल हायवेचा पट्टा औद्योगिकरणाला बघतो. आज हा पट्टा सेवा क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे. म्हणजेच दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी व्हायला लागलेला आहे आणि इतर क्षेत्राचा, औद्योगिक क्षेत्राचा असेल, सेवा क्षेत्राचा असेल, हा हिस्सा वाढत असेल. आणि हे आर्थिक विकासाचं लक्षण मानलं जात आहे, आर्थिक प्रगतीचं लक्षण मानलं जातं. आता आम्ही कृषी क्षेत्राचा जर अभ्यास करायचा झाला तर कृषी क्षेत्राच्या बाबतीत आज जे आमच्या देशापुढे, राज्यापुढे काही समस्या आहेत आणि या समस्या दूर करण्यासाठी आमची शासन व्यवस्था त्याच्यावर उपाययोजना करत असते. त्या कृषी क्षेत्राच्या जर समस्या सांगायच्या झाल्या, अनेक समस्या, उदाहरणार्थ ताजं जर सांगायचं झालं तर आज आपण बघितलं आपल्या देशातील कृषी क्षेत्राच्या समस्येच्या अनुषंगाने गेले 22 दिवस पूर्ण दिल्ली, उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी व्यापलेली दिसली. आज 22 दिवस झालं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. म्हणजे आमच्या समस्या आजही सुटलेली. आज महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राकडून सुद्धा अनेक समस्या दिसून येतात. आज जे आमचं कृषी क्षेत्र हे पावसावर अवलंबून असलेलं दिसतंय. मान्सूनच्या लहरीपणाचा फटका आमच्या कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसतो. आता मान्सूनचा फटका कसा बसतोय तर आम्ही एकूण क्षेत्राचा अभ्यास केला तर एकूण क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आमची शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि आमच्याकडचा पाऊस आज बेभरोशाचा झाला. यामध्ये अनियमितता दिसून येते. लागला तर भरमसाठ लागतोय, काहीच नाही लागला म्हणजे शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान होत असेल.
जर पिकांना पुरेशा प्रमाणात चांगल्या पद्धतीनं पाऊस लागला तर आमच्या कृषी उत्पादनात वाढ होते. पण आज पाऊस हा हंगामी सुरू होता. यावर्षी जर आपण बघितलं, गेल्या वर्षी जर चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणलं सर, गेल्या वर्षी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जलमय झालेला, मोठ्या प्रमाणात पाऊस लागला होता आणि याचा फटका आमच्या 3 जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालं. यावर्षी जर आपण बघितलं तर यावर्षी परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, इकडचं सोयाबीन, कपाशी हातातोंडाला आलेलं पीक गेलेलं. आज जे आमच्या कृषी क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज जे आमच्या कृषी क्षेत्रातील असणारा शेतकरी कुटुंबातली व्यक्ती ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली दिसते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असलेल्या दिसतात, हे आमच्या कृषी क्षेत्राच्या असणारा समस्या. शेती हंगामी स्वरूपाचे, त्याच पद्धतीनं आज कृषी मालाची बाजारपेठ ही मध्यस्थांच्या हातात गेलेली असते. ज्या वेळेला शेतकऱ्याचा माल मोठ्या प्रमाणात उत्पादित होतोय त्यावेळेला बाजारात त्या मालाचे दर पडलेले असते. व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याची अडवणूक केलेली दिसून येते, फसवणूक केलेली दिसून येते. पुरेसा निधी, पुरेसा पैसा त्याच्या मालाला मिळत नाही, ही कृषी क्षेत्राची समस्या. पण ज्या वेळेला शेतकऱ्याकडचा कृषी उत्पन्न संपतोय त्यावेळेला तोच माल सगळ्या दरांना शेतकऱ्याला विकत घ्यावा लागेल. आपल्या दैनंदिन जीवनाचं जर उदाहरण घेतलं, बघा आपल्या दैनंदिन आहारातला कांदा हा महत्वाचा घटक आहे. शेतकऱ्याचा कांदा बाजाराला की कांद्याचा दर 2 रुपये 3 रुपये भाव दराचा करतो आणि हाच कांदा ज्यावेळेला व्यापाऱ्याकडनं शेतकरी खरेदी करतोय तर हा कांदा बऱ्याच वेळेला ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणतोय. आज कांदा 40, 50, 60, 80, 2 वेळा दिल्लीचं सरकार कांद्याच्या दरांवर पडलेलं. आज शेतकऱ्याचं सोयाबीन बाजारात आलं की दर पडलेला असतोय. म्हणजे या ठिकाणी कृषी क्षेत्रापुढे असणारी ही एक प्रकारची समस्या आहे. आज जे आमचं कृषी क्षेत्र जर बघितलं तर याचं म्हणावं त्या प्रमाणात जलसिंचन सुविधा झालेली नाही. आज कृषी क्षेत्रासाठी पुरेशा प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होत नाहीये. आता आपण जर बघितलं इथून पुढे आपल्याला आपण आपल्या भागाचा जर विचार केला, नदीचं पात्र पाण्याने भरलेलं दिसतंय, विहिरीचं पात्र भरलेलं दिसतंय, पण आम्हाला शेतकऱ्याला मिळणार लाईटची 8 तास असते. गरज आम्हाला गरजे इतकी वीज मिळत नाहीये. आज अनेक शेतकऱ्यांनी 2-2 वर्ष झालं लाईट कनेक्शनसाठी अर्ज केलेला आहे, त्यांना लाईट मिळत नाहीये. ही कृषी क्षेत्राची असणार. आजही बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला वेळच्या वेळी घालण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये आणि त्याच्यामुळे शेती पडलेली दिसते. आणि मग या ज्या कृषी क्षेत्रातल्या समस्या आहेत, म्हणजे एक आमचं क्षेत्र आजही पावसाच्या हंगामावर अवलंबून आहे. मान्सूनच्या लहरीपणाचा फटका आमच्या कृषी क्षेत्रावर बसतोय. आमच्या कृषी उत्पन्नाची बाजारपेठ अनिश्चित आहे, त्याला बाजारात दर मिळेल हमी भावाचा अपेक्षा दिसून येते. तिसरी समस्या सांगितली जाते कृषी क्षेत्राला पुरेशा पायाभूत सुविधा. आज मराठवाडा विभागामध्ये पाऊस नाहीये, पाणी नसतं, दुष्काळ पट्टा आहे, दुष्काळाचा फटका शेतीवर बसतोय. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला पुरेशी वीज मिळत नाही शेतीसाठी, त्याचा फटका पिकावर बसतोय. आज आपण माळ भागातील पिकं जर बघितली तर आपण आता काय करून जगवतोय आणि मार्च एप्रिल नंतर कडक उन्हाळा चालू होतोय आणि त्याच वेळेला आमचं विहिरीतलं नदीतलं पाणी असतंय, पण लाईट अभावी पाण्याचा विलंब येत नाही. आमच्या आलेली म्हणजे वीज असेल, जलसिंचन योजना असतील, या पुरेशा प्रमाणात आमच्याकडे उपलब्ध झालेल्या कृषी क्षेत्राची. आज आमच्या कृषी क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कृषी क्षेत्राला भांडवल टंचाई मोठ्या प्रमाणात दिसते. आज शेतकऱ्याला पुरेशा प्रमाणात कृषी क्षेत्रात घालण्यासाठी, पायाभूत सुविधा घालण्यासाठी निधीची कमतरता दिसते. आजच्या अनेक वेळेला शेतकऱ्याला वित्तीय संस्थांकडून किंवा बँकाकडनं पुरेसा निधी मिळवण्याची शाश्वती आणि त्यामुळं आमच्या शेतकऱ्याला, कृषी बांधवाला खाजगी सावकाराच्या दारात जावं लागत असतं आणि सावकाराच्या व्याजाचा परिणाम आज शेतकऱ्याचा कर्जबाजारपणा वाढतो आणि या वाढलेल्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी, शेतीच्या अनिश्चित उत्पन्नासाठी
आज शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढणं ही आमच्या शेतकऱ्याची कृषी क्षेत्राची समस्या आहे. आजही आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत. त्या कृषी क्षेत्राच्या असणाऱ्या समस्या कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नाहीये. आणि मग अशा वेळेला या क्षेत्राच्या अनुषंगानं शासनानं काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न. आता या उपाययोजना जर बघितलं शासनानं प्रयत्न करत असत. नव्वदपूर्वी आमची वारणा नदी कोरडी असायची. डिसेंबर नंतर या नदीत प्यायला पाणी नसायचं. आज चांदोलीचं धरण झालं आणि या चांदोलीच्या धरणामुळं आमचा वारणाकाठ बारमाही दुतडी होऊ लागला. ज्या रानात कुसळं उगवत होती त्याच रानात आज आमच्या शेतकरी नगदी पिकं ऊसासारखी नगदी पीक ऊस केळी यासारखी नगदी पिकं घेत असते. हा परिणाम कशाचा? आम्ही जे धरणं बांधली आज आमच्याकडे जलसिंचनच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचं योगदान मोठं आहे. आज साखर कारखानदारी निर्माण झाली आणि या साखर कारखानदारीतून अनेक इतर व्यवसाय निर्माण झाले. हे शासनाचे उपाययोजना आहेत. शासनानं धरणं बांधली, जलसिंचनासाठी अनुदान द्यायला सुरुवात केली. शासनानं शेतकऱ्यांना कृषी अवजारासाठी अनुदान द्यायला सुरुवात केली, जेणेकरून शेतकऱ्याला कुठं आर्थिक सहाय्य होऊ शकते. कृषी उत्पन्नाचा दराची अनिश्चितता होती आणि या अनिश्चित दरासाठी त्यांनी हमीभाव बांधून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कमीत कमी तुम्हाला एवढा दर दिलाच पाहिजे. आपण आता साखरपट्ट्यातले विद्यार्थी आहोत, साखरपट्ट्यात राहतोय. साखरपट्ट्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक वर्षी शासन मोठा असा हमीभाव बांधून देतोय आणि साखर कारखानदारांनी तेवढा पैसा द्यायलाच पाहिजे ते बंधन केलं. आणि त्याच्यामुळं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ऊस पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी असलेली ही केलेली उपाययोजना हा हमीभावाचा परिणाम. आज शासनानं अनुदानाच्या स्वरूपात पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. आज शासन अनुदानाच्या स्वरूपात अनेक प्रकारची रासायनिक खतं, बी बियाणं, लागवड याचा पुरवठा करत असतो. शेतीचं यांत्रिकीकरण व्हावं यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना राबवली असते. आज आपण जर आपल्याला बघितलं शेतीसाठी उपयुक्त जे अवजार असतात ही अवजारं अनुदान तत्वावर उपलब्ध होतात. काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी 25% आहे, काही ठिकाणी 75% अनुदान दिलं जात आहे, जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळू शकतो. याच पद्धतीनं शेतकऱ्याचं जीवनमान उंच व्हावं यासाठी शेतीला पूरक असणाऱ्या जोडधंद्यांना, कुटीर उद्योग असतील, ग्रामीण उद्योग असेल किंवा शेतीला पूरक असणारा पशु व्यवसाय असेल त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शासनाने केला दिसतोय, जेणेकरून कृषी शेतकऱ्याचं जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर पडेल आणि शेतकऱ्याचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होईल. याच पद्धतीने सांगत असताना शेतीच्या विद्युतीकरणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. आज शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा कनेक्शन मिळत नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून मिळते. वीज जोडण्या देण्याचा प्रयत्न हा शासनाकडे केला जातोय. कारण वीज जोडणी झाली तर त्या शेतकऱ्याचं पाण्याची गरज भागवण्याची क्षमता. आज आपण जर बघितलं आपल्या काही भागात उदाहरणार्थ जर आपण नरेंद्र जाताना रोडला विहिरीला म्हटलं तर त्या ठिकाणी सोलर सिस्टीमची सबसिडीवर अनुदानावर सोलर सिस्टीम बसवले आणि या सोलर सिस्टीम मधून शेतकऱ्याला बारमाही वीज उपलब्ध कशी याचा प्रयत्न. आज शेती अवजारासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केलं दिसतंय. आज आपल्याला जर बघितलं शेतीसाठी पॉवर टिलर महत्वाचा मानला जातोय आणि मग याच्यासाठी अनुदान दिलं जातं. सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी किंवा दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यासाठी, मागासवर्गीय समाजातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जात आहे, मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जात असल्याचे दिसून येत आहे. आणि याच पद्धतीनं शेतकऱ्यामध्ये जागरूकता त्यांना अनुदानाचा नंतर सांगितलं जातं विविध प्रकारची जी प्रसार माध्यम आहेत या प्रसार माध्यमाद्वारे शेतकऱ्याला शेतीबाबतचं अत्याधुनिक ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न.
अगदी प्रसार माध्यमाचं उदाहरण जर बघायचं झालं, आज आपल्याकडे दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, यामध्ये कृषीविषयक कार्यक्रम असतात. तुम्ही दिल्ली दूरदर्शनला जर बघितलं तर शेतीवर कार्यक्रम असतोय संध्याकाळी, रेडिओवर संध्याकाळी 7:30ला कार्यक्रम असतोय, सकाळी असतोय. अनेक वेळेला शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, शेतकऱ्यांना नवीन ज्ञान व्हावं म्हणून या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रभेटीचं आयोजन केलं जात आहे आणि त्याच्यातून त्यांना माहिती दिली जात असते, नवीन तंत्रज्ञान समजून दिलं जात असते. रासायनिक खते, आधुनिक तणनाशक, बी बियाणं, खत इत्यादीचा पुरवठा शेतकऱ्याला करण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्याच्या मालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी शासनानं हमीभाव कायदा केलेला दिसून, शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी शासनानं कृषी बाजारपेठा, कृषी उत्पन्न समित्याची स्थापना केलेली. आपण जरा आपल्या साध्या भाषेत म्हणतोय मार्केट आहे, त्या ठिकाणी त्याला त्याच्या मालाला दर मिळण्याचं, त्याच्या मालाची विक्रीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कृषी क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या राज्यात कृषी क्षेत्राच्या समस्या आहेत, पण या समस्यावर मात करण्याचा प्रयत्न सुद्धा शासनाने केला जातोय. गेल्या वर्षी जसं आपल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि मग या पुरामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक हातभार लागावा म्हणून आपल्याकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांची काही प्रमाणात कर्जमाफी केलेली दिसते. जो शेतकरी नियमित कर्ज भरतोय त्याला काही सवलती, काही अनुदान दिलेलं दिसतं. ज्यावेळेला शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान होतंय त्यावेळेला थोड्या प्रमाणात का असणार पण नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत केलेली दिसून येते. म्हणजे जेणेकरून शेतीमध्ये सुधारणा होईल, शेतीचा विकास होईल या दृष्टीनं महाराष्ट्राचं धोरण राबवलं असतंय. आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक म्हणजे कृषी क्षेत्र, कृषी क्षेत्राचा बदललेला हिस्सा. आता कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी होणं हे आर्थिक विकासाचं, प्रगतीचं लक्षण मानलं जातंय. 2001-2ला तुमचं 15.3% हिस्सा होता, तोच आज 2016-17ला 12.7% हिस्सा कमी झालेला दिसतोय. म्हणजे आमच्या राज्याची अर्थव्यवस्था विकसित होत असते आणि त्या दृष्टीनं कृषी क्षेत्रापुढच्या असणाऱ्या समस्या आणि या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजना या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी केला.